आपल्या संस्थेने जो फॉर्म्युला बनवला अँटॉक्स डी आणि टी, दोघांची कामे सर हे वेगवेगळी आहेत. अँटॉक्स डी चं काम वेगळं आहे, अँटॉक्स टी चं काम हे वेगळं आहे. अँटॉक्स डी चं काम काय की जो पॅनक्रियाजवर काम करतो, ज्याला आपण मराठीमध्ये स्वादुपिंड म्हणतो. पॅनक्रियाज मध्ये सेल्सचं काउंटिंग कमी झाल्यामुळे आपल्याला शुगर डिटेक्ट झालेली असते की पॅनक्रियाचं सेल्सचं काउंटिंग वाढवायचं काम करतात. सेल्सचं काउंटिंग वाढवल्यावर स्वतः बॉडी इन्सुलिन निर्मिती करते, जशी अगोदर नैसर्गिकरित्या होत्या तशी. अँटॉक्स टी चं काम काय कोलेस्ट्रॉल कमी करणे, कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे रक्त पातळ होतं आणि इन्सुलिन सिक्रेशन वाढतं. रक्त पातळ करण्याची किंवा बीपीची किंवा कोलेस्ट्रॉलची गोळी तुम्हाला असेल तर हळूहळू कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर जे साईड इफेक्ट्स असतात, तळपायला आग येणे, मुंग्या येणे, जळजळणे, झोपेचा त्रास, युरिनचा त्रास, ह्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या अँटॉक्सिनने हळूहळू कमी होऊन जातात. त्याचबरोबर ॲलोपॅथीच्या गोळ्यातून ज्या बॉडीमध्ये विषारी टॉक्सिन जमा झालेलं असतं ते रिमूव्ह करण्याचं काम अँटॉक्स टीचं असतं आणि ते रिमूव्ह झाल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. ऍक्च्युली काय असतं, आपल्या बॉडीमध्ये शुगरमुळे मेटाबॉलिझम सिस्टम अनबॅलन्स झालेली असते. तर सुरुवातीच्या काळामध्ये आपलं औषध मेटाबॉलिझम सिस्टम बॅलन्स करायचं काम करेल आणि जसं जसं मेटाबॉलिझम सिस्टम बॅलन्स होईल पहिल्या 8 ते 15 दिवसामध्ये आपल्या कॉम्प्लिकेशन मध्ये फरक पडेल. त्याच्या पुढच्या नेक्स्ट 15 दिवसामध्ये आपल्या फिलिंग्स मध्ये बदलाव होतील आणि हळूहळू आपल्या युनिटमध्ये घसरण व्हायला सुरुवात होईल. कंटिन्यू कोर्स करणं गरजेचं आहे. ॲलोपॅथीच्या गोळ्या बंद करायची नाहीत, कारण आपल्याला ॲलोपॅथीच्या गोळ्याची सुरुवातीला सवय झालेली आहे. तर ॲलोपॅथीचं काम हे वेगळं आहे आणि आपल्या औषधाचं काम वेगळं आहे. ॲलोपॅथीच्या गोळ्याचं काम काय की रक्तातली वाढलेली शुगर लघवी वाटे, घामा वाटे, टॉयलेट वाटे बाहेर काढणे आणि आपल्या प्रोडक्टचं काम काय की पॅनक्रियाजला वर्कमध्ये आणणे. सुरुवातीच्या काळामध्ये ॲलोपॅथीच्या गोळ्या तुम्ही चालू ठेवणं गरजेचं आहे आणि ज्यावेळी तुमचा HbA1c रिपोर्ट नॉर्मल येतो त्यावेळी आमचं औषध बंद केलं तरी चालेल आणि जे ॲलोपॅथीच्या गोळ्या ते डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही बंद करू शकता.